हॅलो नमस्कार, हाऊस क्वीन पूनम ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग. सकाळची वेळ झाली. मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन घेतलेले. नंतर आपलं नेहमीप्रमाणेच फ्रेश झाल्याच्या नंतर थोडंसं केस वगैरे विंचून घ्यायचं. जास्त मला काही मेकअप आवडत नाही. केस आवरावर करून घेतलेली आणि पावडर टिकली जे काय असतं आपलं नेहमीचं ते मी करून घेतलेलं व्यवस्थित. आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात केलेली. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुमचा पूर्ण दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. त्यानंतरचं पुढचं रुटीन सुरू झालेलं. बाहेर मस्तपैकी तुळस आलेली, छान वाटत होतं हिरवगार बघून. मग तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि बाहेर सगळे झोपलेले. मग लाईट वगैरे बंद ठेवून शांत चित्तेने मी माझी कामं करत होती. नंतर दिवाबत्ती करून घेतली, स्वामींची पूजा केली, स्वामींचं जप केलं आणि दिवाबत्ती करून आपल्या नवीन म्हणजे घरातल्या कामाला सुरुवात केली. नंतर तुळशीला अगरबत्ती, स्वामींच्या समोर अगरबत्ती, छान सुगंध सकाळ सकाळ दरवळत होता घरामध्ये आणि खूप बरं वाटत होतं. सकाळ सकाळ जी आपण देवपूजा करतो. त्यानंतर मी सर्वात प्रथम तर चहा ठेवला, कोरा चहा. आता आपण चहा घेऊया. तुम्ही चहा प्यायलात का? नाही प्यायला तसं तर या चहा प्यायला. तर चहा पिऊन भात झालेला आहे. सकाळी झोपच नाही तर लवकर उठून पूर्ण पटापट कामं करून बघितली आहे. तर भात वगैरे झालेलं आहे रेडी. आता बाकीचं जेवण आवरून घेते पटकन. गुंडू झोपलाय तोपर्यंत आणि बघूया पुढचा रुटीन आपण. या तुम्ही पण चहा प्यायला. आता ह्या व्हिडिओचा व्हॉइसच कसा म्यूट झालेला आय डोंट नो. मी खूप ट्राय केला पण माझी आवरावर चालू होती आणि तितक्यात गुंडू उठलेला. म्हणजे कामं करायच्या वेळेला गुंडू उठूनच बसतो आणि त्याचं मागे काय चाललेलं काय कळत नव्हतं. त्या बास्केटमध्ये तो काय शोधत होता समजलंच नाही आणि कामं तशीच मग माझी अर्धवट राहिली. म्हणजे त्याचा नाश्ता वगैरे करणं पण गरजेचं होतं. तर त्याला थोडा वेळ खेळत ठेवलं आणि पटापट मी कामं वगैरे करून घेतली. आता याचा आवाज काय आणि मी काय बोलते ते काय माझ्या लक्षात येत नव्हतं. माझा आवाजच व्हिडिओमधून बंद झालेला. त्याचं चालू होतं ऊ काय ना काय बडबड त्याची पप करत होता. बघा त्याची नाटकी फक्त. हा सगळा पसारा मी काढलेला. सगळी साफसफाई करत होती. साड्यांच्या सेक्शनमध्ये साड्या वगैरे लावून घेत. पण हा उठल्यामुळे जरा माझ्या अर्ध कामं राहिली. मग मी त्याला नाश्ता वगैरे दिला. ॲपल वगैरे कापून मस्तपैकी तो खात बसला आणि मी निघालेली मग दुकानात नाश्ता पाण्याची आमची देखील सोय करायला. आणि बाबू देखील उठलेला. मग दुकानात जाऊन मस्तपैकी नाश्ता म्हणजेच आपले काय बिस्किट्स वगैरे घेऊन आलेली आणि मग नाश्ता वगैरे आम्ही दोघांनी केला. मी पण आलेलो आहे घरी म्हणजे आता बिल्डिंगच्या खाली. तर भाजीपाला नाश्ता वगैरे घेऊन थेट घरी पोचलो. बिल्डिंगमध्ये जाऊया आता. टिफिन वॉटर बॉटल भरली. गुंडू तुझं टिफिन कुठे आहे? कुठे आहे? दादा चालला स्कूलला. टाटा करा. टाटा. हा आता बाबूची तयारी झालेली आहे स्कूलला जायची. सो इथं चाललेली आहे शूजचे साफसफाई. आणि इथं गुंडू आता त्याला पण असं वाटतंय की त्याला पण घेऊन जाणार पण असं काही नाही आहे ना. गुंडू तू चाटा चाललाय शे. निघालेले आहेत स्कूलला जायला. गुंडू टाटा कर दादाला. टाटा जा. तो रडायच्या अगोदर जा. टाटा करा.
चप्पल विप्पल घालून रेडी. दादा काय झालं? गेला दादा. जाऊ दे, चला घरी. घरी चला. ताता ते चप्पल काढशी अशी. चला. सकाळी माझा अर्धा ब्लॉग झाला. तर आता आम्ही आलेलो आहे बाबूच्या शाळेत आणि ह्या शाळेच्या मागचा परिसर शेती. चालतोय बघ कसा. नवीन चप्पल. पिंकी पॉंकी पोरगी आहे का तू? कसं चालतंय? टाटा. जावा टाटा. तर आता आमचा नाश्ता पाणी होऊन गेलेला आहे आणि नंतरला मला आठवलं, म्हणजे दिवसभरात मला हेच काम करायचं होतं, पण ॲक्च्युली जरा टेन्शनमुळे मी हे काही काम बिम काढलं नाही. तर आता संध्याकाळ झाल्याच्या नंतर, संध्याकाळ म्हणजेच रात्र झालेली आहे आणि त्यानंतर मला हे कंप्लीट करायचंच होतं. ते वरती बबड्याचं झालं आहे कंप्लीट, इथं दादाचं झालं आहे, आता मी माझं इथं कंप्लीट करते. अजून वरती कप्पे आहेत. गुंडूचं नॉर्मली झालेलं आहे सगळं. तर असं आजचं रुटीन मी बिझी ठेवण्यास शेड्यूल ठेवलेलं आहे आणि कंप्लीट करते पूर्णपणे.